होता आणि त्याच्याकडनं झालेली ती मिस्टेक. एक धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एक धाव संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेला आहे. चार गोलंदाजी मार्कवरती ओ इथे लाईन जी मात्र चेक केली जाईल. एक्झॅक्टली आपण पाहू शकता चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवला जातोय आणि तिथे नो बॉल नो +2 अशा एकंदरीत 3 धावा ज्या मात्र एकवटल्या जातील. नो बॉल एक्झॅक्टली आपण पाहू शकता तिथे बॅटरनं अक्षरशः चेंडू सोडून दिला. 4 धावा स्कोर कार्ड वरती. स्ट्रायकिंग एंड वरती अमोल त्याच्यासाठी हा फ्री हिटचा बॉल. सध्याच्या घडीला करणला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती फ्री हिट बॉल. ओ इथे लो व फुल टॉस बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल अटेम्प्ट केला जातो गोलंदाज करणच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली झाली होती. एक्झॅक्टली कॅच पहिल्या बॉलवरती उडाला होता तिथे कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर गोलंदाज थोडासा लाईन भरकटला. नो बॉल त्यांना फेकला होता तिथे 2 धावा आलेल्या आहेत आणि त्यानंतर फ्री हिट बॉलवरती हा डॉट बॉल गोलंदाज करण सध्याच्या घडीला. फुल टॉस बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. फटका दमदार आहे. चेंडू जर आपण पाहिला तर एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार. संघाची धावसंख्या 8 धावा सध्याच्या घडीला. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. नाथ प्रतिष्ठान कांदळी हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. करणच्या विरोधामध्ये ठोकलेला हा चौकार आपण पाहिलाय. बॅटर अमोलच्या माध्यमातून हा चौकार आला. सुंदर फटका होता. फुलटॉस बॉल इनफिल्डला क्लिअर करत असताना हा चौकार जो मात्र येताना पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो करण. फुल टॉस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे संपर्क झाला नाहीये. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर इन्व्हाइट केलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी. बॅट थोडी लवकर गेली आणि त्यानंतर चेंडू थोडासा उशिरा येताना पाहायला मिळतो. अगदी आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 8 धावा मित्रांनो स्कोर कार्ड वरती आहेत. आतापर्यंत 4 चेंडूची अॅक्युरेट फेकी झाली. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल पॉवर प्लेच्या षटकांमधले शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल. फटका दमदार आहे. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू जाय सीमा रेषा पार. चौकार. सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. अगदी परफेक्ट मिडल आपण पाहिलंय आणि तिथे चौकार येताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये अंकित झालेली आहे. 12 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल P1च्या षटकामधला शिल्लक आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. करण तयार. करणचा फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. 2 कॅच ड्रॉप या पहिल्या षटकामध्ये मात्र झालेल्या आहेत. बॅटरला 2 वेळा जीवदान देखील मिळालेलं आहे. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे 5 षटकांच्या या लढतीमध्ये. तिथे सुरुवात चांगली झाली आहे. नाथ प्रतिष्ठान कांदळी क्रिकेट संघाची. करणने त्याची गोलंदाजी चांगली केली होती परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली ती मिस्टेक. 2 कॅच ड्रॉप झाल्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकता. आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. सतीश येत आहेत सध्याच्या घडीला दुसऱ्या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू राहिला. गोलंदाज सतीश या गोलंदाजाचा पहिला बॉल त्यानं फेकला डॉट. सुंदर सुरुवात आहे या दुसऱ्या षटकाची. सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा ज्या मात्र गोलंदाज करणनं खर्च केलेला आहे. तिथे 2 कॅच ड्रॉप देखील आपण पाहिल्या. सतीश तयार. ओ इथे लाईन चेक केली जाईल. डाऊन द लेग स्टिक. लेग स्टम्पला सोडून जाणारा हा बॉल आहे. तिथे पंचानं वाईट घोषित केलेला आहे. तिथे 1 अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती रोहित सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
ओ प्रॉपर यॉर्कर आहे, पूर्णपणे ब्लॉक केलं. तिथे कॉलिंग खराब. आता रनआउटची विकेट येईल. येस इट इज विकेटचं पतन. तिथे फलंदाज अमोल बाद. सुंदर चेंडू आणि त्यानंतर व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपानं पुढे सरकली आहे. 16 धावा सध्याच्या घडीला. इथे चांगला बॉल, परंतु पुन्हा एकदा आपण पाहू शकता लाईन चेक केली जाईल आणि चेंडू अगदी जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवला जातोय. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ज्यामध्ये येताना पाहायला मिळतील. व्हाईट +2 अशा 3 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 19 धावा सध्याच्या घडीला ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये देखील भरपूर धावा आलेल्या आहेत. गोलंदाज सतीश सुरुवातीला डॉट बॉल न केली, त्यानंतर लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण त्याचं नाहीये. बॅटर स्ट्रायकिंग वरती तयार. रोहित बिग इट मिस टायमिंग. चेंडू हवेत डाऊन द बॉल. गोलंदाज प्रयत्न चांगले राहिले होते. अगदी आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झालेला आहे त्या ठिकाणी. एक धाव जी मात्र एकवटली जाईल आणि संघाची धावसंख्या 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. अगदी बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला आणि त्यानंतर गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचले होते. चेंडू हाताला ब्रश होत असताना ही झेल धरतीला दान झाले. बॉडी बॅलन्स थोडासा त्याचा हुकला होता एक्झॅक्टली. अगदी जर आपण पाहिलं तर तिथे एक धाव येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 20 धावा. एक विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावली आहे. नाथ प्रतिष्ठान कांदळी हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फटका तिथे दमदार आहे. डाऊन द फिल्डर. ओ यावेळेस पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं तोच आणि वारंवार त्याच्याकडनं झालेल्या त्या चुका आहेत मैदानाच्या आतमध्ये. उमेशला तुम्ही कुठे उभे करा, चेंडू त्याच्याकडे जातात. त्याच्याकडनं झालेल्या 3 मिस्टेक, 3 कॅच ड्रॉप झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील त्याचे प्रयत्न चांगले राहिले होते आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झालाय. ओ यावेळेस लाऊड अपील. बॅटची कड आहे. यस इट इज विकेट गॉन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. माही बॅक टू द पवेलियन. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतो उमेश, ज्याच्याकडनं 3 कॅच ड्रॉप झालेल्या आहेत मित्रांनो या मॅच मध्ये. मॅचचं सूत्र आहे पकडो कॅच और जीतो मॅच. उमेश कडनं झालेल्या त्या 3 चुका. तिथे 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट आणि इथे शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला शिल्लक. हिरामन नवीन फलंदाज. डावकरात त्याचा विस्फोटक बॅटर आहे सध्याच्या घडीला. या स्ट्रायकिंग वरती हिरामन 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धाव फलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आडव्या बाटना खेळले. सुंदर फटका खाली क्षेत्र निवडलाय. तिथे चेंडू जाईल सीमा रेषा पार. हिरामनच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती चौकार. समाप्त झालेला आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. 26 धावा धावफलकावरती 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये नाथ प्रतिष्ठान कांदळी क्रिकेट संघानं गमावलेले आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज उमेश. हाच तो उमेश ज्याने 3 कॅच ड्रॉप केल्यात.
आता त्याला इथून कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. 26 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज तयार उमेश. शिवप्रेमी तलवली आणि त्यांच्या विरोधामध्ये नाथ प्रतिष्ठान कांदळी. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. उमेश गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग वरती रोहित, त्याच्या सोबतीला हिरामन. ओ फुललेनचा बॉल आडव्या पाठनं खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे लाईन थोडी खराब आहे. व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे आणि संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीनं 27 धावा धाव फलकावरती आहेत. सत्तावीस धावा धाव फलकावरती 2 विकेट. उमेश तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तिथे जर आपण पाहिलं तर फटका दमदार लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार चौकार. एकतीस धावा धाव फलकावरती. रोहितच्या पॅडमधून हा चौकार येताना आपण पाहिलेला आहे. जिथे लाईन थोडी खराब होती, प्रॉपरली पॅडवरती होता चेंडू, तिथे फक्त दिशा दिली बॅटर रोहितनं आणि त्यानंतर चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी फरार होताना आपण पाहिलाय. 31 धावा धाव फलकावरती. गोलंदाज उमेश. फुल टॉस. पुन्हा एकदा फटका चांगला आणि चेंडू एका टप्प्यानंतर पुन्हा एकदा जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उमेशच्या विरोधामध्ये ठोकलेला हा चौकार. पस्तीस धावा धाव फलकावरती आहेत. उमेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवरती. आतापर्यंत 2 बॉल त्यांनी चांगले फेकलेले. 2 चेंडूवरती 2 चौकार त्याने खाल्लेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 कॅचेस ड्रॉप केले होते हाच खेळाडू उमेश. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक कॅच त्यानं ड्रॉप केली आहे. ओ इथे चांगला चेंडू आडव्या पाठनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर आपण पाहिलं यासाठी व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 36. ओ विकेट करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू. रनआउटची संधी यावेळेस आहे, परंतु तोपर्यंत हिरामन पॉपिंग क्रीज वरती क्विकली पोहोचला. तिथे एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन स्कोर कार्ड वरती. 37 धावा ज्या मात्र आहेत. 37 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा उमेश. स्ट्रायकिंग एंडवरती हिरामन. ओ इथे चांगला चेंडू. सुंदर बॉल. तिथे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जो मात्र हाताळला जातोय गोलंदाज उमेशच्या माध्यमातून. सुरुवात उमेशने थोडी खराब करून दिली होती, परंतु इथे जर आपण पाहिलं तर हा डॉट बॉल त्यांना फेकला. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामधले. 37 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे लाईन पुन्हा एकदा खराब आहे. नो बॉल पंचानं घोषित केलेला आहे. तिथे अतिरिक्त 1 धाव तर मिळेलच, परंतु पुढचा बॉल आता हिरामनसाठी फ्री हिट. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा. चार चेंडूची फेकी झालेली आहे. भरपूर वेळ घेतलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघानं. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. तिथे पुन्हा एकदा वेस्ट ऑफ हाईट. यस इट इज बीमर. आणखीन एक रन जी मात्र ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या 39 धावा धाव फलकावरती आहेत. 39 धावा आहेत मित्रांनो धाव फलकावरती. सध्याच्या घडीला उमेश आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्ग वरती. त्याच्याकडनं 3 कॅचेस ड्रॉप झाले होत्या गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत 8 बॉल त्याने फेकलेले. त्याच्यामध्ये 2 वाईड 2 नो बॉल. फ्री हिटचा बॉल होता, तिथे विकेट करण्याचा प्रयत्न. उभं ठेवलं बॅटर हिरामनला. फेकला हा डॉट बॉल. स्टील 1 टू गो.
शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधला शिल्लक आहे. सुंदर बॉल, तितकाच देखना फटका, इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, घरपोच सेवा, होम डिलिव्हरी, विकेटचं पतन, हिरामन बाद. फलंदाज दाखल होत आहेत. 3 षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावरती महेश येत आहेत, नवीन बॅटर सध्याच्या घडीला. एस 3 ओव्हर हाताळण्यासाठी तुम्ही 15 मिनिटांचा टाइम घेतलेला आहे. आता 5 मिनिटांमध्ये हा ओव्हर कंप्लीट करणं बंधनकारक राहील. 15 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू आपला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असल्याची आपण नोंद घ्या. एकोणचाळीस धावा धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सतीश, स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर रोहितला आपण पाहताय. सध्याच्या घडीला चांगली सुरुवात नाथ प्रतिष्ठान कांदळी क्रिकेट संघाची मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला बॉल, फटका तिथे सुंदर आहे, जस्ट लाईक अ बुलेट. गोलीच्या वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला पहिल्याच बॉलवरती हा चौकार आलेला आहे. गोलंदाज सतीश सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल, विकेटचं पतन, गोलंदाज रोहित बाद. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुशील पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये टी फॉर टॅट, जशा तसे प्रतिउत्तर दिलं गोलंदाज सतीश या गोलंदाजानं.
इथे फुललेनचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. एक पेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 44 धावा, 4 विकेट. बिगिट केला, मिस टायमिंग आहे. चेंडू हवे डाऊन दी बॉल. उमेश पकडला या वेळेस झेल. 3 कॅच ड्रॉप झाल्यानंतर उमेश आला चेंडूच्या खाली आणि या वेळेस पकडलाय कॅच. विकेटचं पतन. महेश बाद झालाय तर नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अमर फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती. अमर इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. तिथे एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 46 या धावसंख्येवरती. 46 धावा स्कोर कार्ड वरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे. चेक केली जाईल. व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 47. धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅटची काढा. तिथे यष्टीरक्षण खराब होताना पाहायला मिळेल. बॅकअप आला. तिथे एक धाव येताना पाहायला मिळते आणि 4 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 48. 48 धावा धाव फलकावरती आहेत मित्रांनो. चला फिल्डिंग लवकर खुली करा. आपला 5वा गोलंदाज आहे तो आपण गोलंदाजी ट्रॅक वरती लगेच बोलवायचा. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज बबलू. शेवटचे 6 बॉल. 48 धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्रायकिंग वरती बॅटर तयार. अमर आदित्य स्ट्रायकिंग एंड वरती आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न. सुंदर फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. तिथे चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पहिलाच बॉल बिगिट केला होता. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले देखील होते परंतु शेवटच्या मुवमेंटला चेंडूनं दिशा बदलली आणि चेंडू त्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जो मात्र जाताना आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या 50. 52 धावा आहेत मित्रांनो धाव फलकावरती. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 विकेट या मॅच मध्ये गमावलेले आहेत. नाथ प्रतिष्ठान कांदळी. बिगिट करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह, कहीं पे निशाणा आणि तिथे हा डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 52 धावा धाव फलकावरती. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना नाथ प्रतिष्ठान कांदळी हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. बबलू सध्याच्या घडीला तयार. गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग वरती बॅटर तयार. आदी इथे नो बॉल. एक अतिरिक्त धाव. त्रेपन्न धावा धाव फलकावरती. फ्री हिट बॉल आता बॅटर आदी साठी. फ्री हिटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे संपर्क नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतो. हा डॉट बॉल.
53 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बाण ऑन साइडला, फटका दमदार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता तिथे आधीच्या बाणमधून हा षटकार आला. एक्झॅक्टली परफेक्ट मिडल आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या आता फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती 59 धावा, ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आधी स्ट्रायकिंग एंड वरती त्याच्या बॅटमधून आलेला तो षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायला हा फटका. तिथे अगदी आपण पाहिलं तर हवं तसं टायमिंग जुळलं नव्हतं, तरी देखील चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवला जातोय. पाहता पाहता या बॉलवरती 3 धावा ज्या मात्र एकवटल्या जात आहेत. संघाची धावसंख्या आता या 3 धाव्यांच्या मदतीनं 62 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावामधला शिल्लक आहे. 62 धावा धावफलकावरती. ओ चांगला चेंडू तिथे आता विकेट सॅक्रिफाईस केली जाईल यासाठीच. डॉट बॉल आणि तिथे जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 62 धावा धावफलकावरती 63 डाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सध्याच्या घडीला शिवप्रेमी तलवली क्रिकेट संघासमोर हे टार्गेट बनलं जाईल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ बोरगाव, व्हॉइस ऑफ मुरबाड, कुमार बाबरे सर. थँक्यू सो मच. टॉस आपण करणार आहोत दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. जय खंडोबा सिंगापूर संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधामध्ये जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. कॅप्टन आपण या टॉस का बॉक्स मध्ये लगेच.
रमेश मुकणे सर यांचा आवाज आपण मागील मॅच मध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकत होता. खंडोबा सिंगापूर आणि त्यांच्या विपक्ष जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण या ठिकाणी टॉस संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करा. ऑन साइडला फटका दमदार आहे आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. तुषार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मुख्य व्यासपीठावर आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा देखील त्यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढवली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक सस्नीय स्वागत या स्पर्धेच्या. थँक्यू सो मच सर. सिंगापूर संघाने टॉस जिंकला असेल आणि फील्ड प्रथम इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. 5 रन दिले ते मात्र काट्याची वाडी या संघाला. धन्यवाद. आपण असं नसतो व्हा मान्यवर. आर्यन गोलंदाजी ट्रॅकवर क्रमांक 1 च्या षटकामध्ये 5 रन गेलो होता आणि सध्याच्या घडीला सध्या पहिल्यांदा नक्कीच पहिल्या बॉलवर षटका ठोकला होता. त्यानंतर डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात सतीश या बॅटरची पहिली. त्यानंतर डॉट बॉल आलेला हा डॉट बॉल. हो बॅक टू द बॉल फटका केला. एक्झिक्यूट केला. लोंग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्या प्रयत्न इथे केला जाईल. नो डाऊट डेफिनेटली 2 धावा इथे कंप्लीट केला. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. चांगली सुरुवात. पहिल्या बॉलवर षटका ठोकला. त्यानंतर रियाने असं आपण डॉट बॉल देखील पाहिलं. त्यानंतर 2 सिंगल या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच आता 8 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. P1च्या षटकामध्ये आर्यन आणि ओपनिंग जोडी सतीश आणि त्याच्या सोबतीला सुजल. हो स्विंग अँड मिस इथे पाहिलं तर नक्की डाऊन द लेग स्टिक सोडून जातोय बॉल. हा येतोय व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 63 धावांचा आव्हान आहे. पाठलाग करायची या मॅच मध्ये आणि भरपूर चांगली सुरुवात. अप्रतिम सुरुवात म्हणायला हरकत नाही. बॅटिंग करणारी टीम म्हणजे शिवप्रेमी तळोली या संघाची. फर्स्ट राऊंडचा सध्याच्या घडीला पाहिला तर नक्कीच अंतिम सामना असेल. शेवटचा सामना. पुढील बॉल बॉलिंग ट्रॅकवर आर्यन. हो यावेळी फटका बसला. मिस टायमिंग स्ट्रोक आणि अगदी शॉर्ट मिडऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एका सिंगल इक्वडली केली. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्याकडे जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. आर्यन बॉलिंग ट्रॅकवर. अप्रतिम सुरुवात. नियंत्रण चांगला. टप्पा चांगला. कारण की पहिल्या बॉलवर दिशाहीन गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली परंतु त्यानंतर वाट कमबॅक. चांगलं कमबॅक आर्यन. चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. 63 धावांचा पाठलाग करायचे. चांगला एक टार्गेट सेट केलाय. एक मनोबल देखील फिल्डिंग करणाऱ्या टीमचं वाढलं असे कारण की 50+ एखादा टार्गेट सेट झाला तर नक्की गोलंदाजी करणाऱ्या टीमचं देखील मनोबल आत्मविश्वास वाढत असतो. यावेळेस ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये खाली क्षेत्र निवडलाय आणि बॉलला पाठवून दिले फाईन लेग क्षेत्र.
क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. 5व्या बॉलवर हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, सरसावते. धावसंख्या 14 याकडे जाऊन पोहोचले. स्टील 1 to go. शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 11.76च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल. शेवटचा बॉल क्रमांक 1चं षटक. स्टील 1 to go. राईट ओव्हर द विकेट. ओहो, आडवा बॅटने फोर्स केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. एक टप्पा घेत बॉल मुसंडी मारून होते फरा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. शेवटच्या बॉलवर हा चौकार. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही बॅटिंग टीमची. बॅटिंग करताना म्हणजे शिवप्रेमी तलवली या संघाची. चोवीस बॉल आणि 45 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. किरण बॉलिंग ट्रॅकवर आलाय. राईट ओव्हर द विकेट. ओहो, फटका फसला. मिस्ट्रो बॅक टू द बॉल. फटका केला होता आणि त्यानंतर कॉटन बॉलची संधी आणि संधीचं केलं सोनं. पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रो मिळून दिलाय गोलंदाज करणने. बॅक टू द बॉलर जो मात्र फटका एक्झिक्यूट केला होता परंतु कनेक्शन हवं तसं मिळालं नाहीये आणि इथे मात्र नक्कीच मैदान सोडावं लागतं बॅटर सतीशला. बॅक टू द आउट सतीश. बबलू न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. सध्या अतिघाई आणि संकटात नाही अशी काही अवस्था बॅटरची पाहायला मिळाली कारण की 18 रन्स ऑलरेडी तुम्ही पिमनच्या षटकामध्ये जेव्हा तर कुठल्या होत्या. त्यानंतर या फटक्याची आवश्यकता होतील का कारण की 4 षटक अजूनही तुमच्यापर्यंत म्हणजे 24 बॉल शिल्लक होते आणि त्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट देखील खेळून एकेरी दुहेरी धावमध्ये जर दुसऱ्या ओव्हरमध्ये कन्वर्ट करत राहिले असते तर पुन्हा एकदा एखादी ओव्हर इथे मिळाली असती अटॅक करण्यासाठी. हा एक माइंडसेट प्रत्येक जर टीमने असं केलं तर नक्कीच तुम्हाला पराभवापासून विजयापासून नक्कीच कोणी दूर ठेवू शकत नाही. मनोबल वाढला असेल गोलंदाज करणचा. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली. ओहो, शॉर्ट बॉल ऑन साइडला हुक केलंय आणि इथे मात्र धावा देखील बुक केल्यात. हा येतोय लांबच लांब, दूरच दूर. आता डिसिजन पेंडिंग असेल. चौकार असेल असं वाटलं होतं की हा षटकार जातो की काय. शेवटच्या मोमेंटला एक टप्पा घेत बॉल मुसंडी मारून फरार झाला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 22 डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली. 22 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात पुढील बॉल करण. ओहो, इथे लाईन खराब येते. ऑफ स्टंपला सोडून जातोय बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवली. धावसंख्या 23 लॉस ऑफ 1 विकेट. 23 या आकड्यावर 63 धावांचं सध्याच्या घडीला आपण आव्हान पाहतोय आणि सध्या धावफलकावरती धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले. (23 लॉस ऑफ 1 विकेट. ओहो, जसा स्लॉट मध्ये आलाय त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिल्डर के मस्तक पे दस्त. फिल्डर बॉल कडे पाहत होता आणि फक्त पाहतच राहिला. हा आलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भव्य षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या ची सध्याच्याकडे जाऊन पोहोचले मात्र (29 या आकड्यावर बबलू
चांगली फलंदाजी करतोय. हो फुल टॉस बॉल होता ऑन साइडला केला डीप मध्ये लोंगान क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला. कनेक्शन खूप चांगलं होतं, एलिव्हेशन देखील खूप चांगलं होतं, परंतु आता सध्याच्या घडीला इथे पाहिलं जाणं की मिस अंडरस्टँडिंग क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळते आणि त्याचं रूपांतर आता धाब्यांमध्ये होते, म्हणजे चार धाबे मिळतील चौकाराला. चांगली फलंदाजी म्हणायला हरकत नाही. 33 धावा डबल डिजिट 33 डबल 3 धाव फलकावरती धावसंख्या जोडली जाईल. बाकफुटवर कट करायचा प्रयत्न, बाटाने बॉलचा कनेक्शन नाही, संपर्क नाही. आता अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच पाहता 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धाव फलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 33 या आकड्यापर्यंत जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 30 धावा, म्हणजेच या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्की 10.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल. शिवाय बॅटिंग करणार टीमला काय गडे मॅच मध्ये हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. 2 ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी जी मात्र बबलूची देखील पाहायला मिळाली. त्याच अनुषंगाने सुजल याने देखील भरपूर चांगली कामगिरी केली, कारण की त्याच्या बॅटमध्ये देखील 2 बॉलांनी 8 धावांची आपण खेळली पाहिली. 63 धावा टीमच्या स्कोर कार्डवर ज्यामध्ये लावाव्या लागतील. आतापर्यंत खऱ्या अर्थाने 33 धावा लागल्या गेल्यात, अजून 30 धाव्यांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. क्रमांक 3चा षटक अरियान गोलंदाजी मार्कवर आलाय बॉलिंग ट्रॅकवर. क्रमांक 1च्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती आणि P1च्या षटकामध्ये हवी तशी कामगिरी अरियान या गोलंदाजाची पाहायला मिळाली नाही, परंतु पुन्हा एकदा विश्वास संपादित केलाय. 5 रन दिले गोलंदाज अरियानला क्रमांक 3च्या षटकामध्ये. पहिलाच बॉल अगदी खोल्यात होता, पुढ्यात टाकला होता, खोदून देखील काढलाय. मोठ्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलं होतं, परंतु एकच सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते त्या ठिकाणी. आणि ओके, आक्षेप घेतला जातोय, चेक केलं जाईल, पुढील बॉल चेक केले जाईल. चला मॅच सुरू राहू द्या. 34 धावा टीमच्या स्कोर कार्डवर, एक सिंगलच्या मदतीने आता मात्र मॅच मध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता असेल. एकोणतीस धावांची आवश्यकता असेल, माफ करा, 17 बॉल आणि 29 धावांचं आव्हान असेल मॅच मध्ये. पुढील बॉल, हो यावेळेस फटका फसला. मिस्टामिंग स्ट्रोक, झेल मॅचची संधी. निर्जल क्षेत्रामध्ये वॅकंट एरियामध्ये बॉल पडला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला देखील आणि 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 36. लॉस ऑफ 1 विकेट 36 या आकड्यावर मॅच मध्ये जिंकण्यासाठी 16 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता असेल. या ठिकाणी टीव्ही अंपायरची मदत घेतली गेली. आक्षेप घेतला जातोय गोलंदाज अरियन या गोलंदाजावर, चेक केलं जाईल 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून. 19 डिग्रीचा अँगल इथे क्रिएट करावा लागेल आणि त्याच्या अनुषंगाने इथे आपण इथे चेक केलं जातोय बॉल एकदम व्यवस्थित आहे की नाही. तिसरे पंच या इथे चेक केले जाते. 36 लॉस ऑफ 1 विकेट. डिग्रीचा अँगल इंटरनॅशनल नियमनुसार इथे क्रिएट करावा लागतो आणि त्या अनुषंगाने इथे नक्कीच आपण चेक केलं जातंय, आक्षेप घेतला जातोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्की स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 मध्ये आज आपण पहिल्या राऊंडची शेवटची मॅच पाहतोय. ऑनफिल्ड अंपायर विलास पवार सर आपण देखील या इथे चेक केलं जातंय. थोडासा इथे कठीण डिसिजन आहे, मॅच देखील महत्वाची आहे, त्यात अनुषंगाने कोणत्याही खेळाडू इथे अन्याय होऊ देणार नाही याची दखल आमची मॅनेजमेंट कमिटी आणि पंच देखील घेत आहेत. त्यात अनुषंगाने ते नक्की चेक केलं जाईल, वारंवार सातत्याने चेक केलं जाईल, यात काही शंका नाही. सध्या 36 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आणि 16 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ इथे सांगून जाईल. अरियान
ओके, इथे चेक केलं आहे. पंचांचा काही डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. जेव्हा पंच आपल्या जागेवर जातील तेव्हा ते मात्र डिसिजन देतील आणि तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. नो बॉल असेल. चला, गोलंदाज बाद असेल. पानंटी असेल. नाही, ओके. योग्य तो डिसिजन पंचांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला. खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल नियमनुसार 90 डिग्रीचा अँगल जो मात्र क्रिएट करायला लागतो गोलंदाजाला आणि तो मात्र या ठिकाणी पंचांच्या निर्देशात आढळून आला नाहीये. त्याच अनुषंगाने इथे हा नो घोषित केला. चला, नवीन गोलंदाज असेल या स्पर्धेमधून. या गोलंदाजाला पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही. स्लो, धीम्या गतीचा बॉल. चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन. थोडासा पहिला बॉल फेस केला, स्लोवर गतीचा बॉल केला फेस आणि या मात्र बॅटरला इथे चेंडू समजलं नाही. डॉट बॉल आलाय. 63 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच खूप चांगली बॅटिंग ची सध्याच्याकडे या बबलू या खेळाडूची आपण पाहतोय. पुढील बॉल फुल टॉस बॉल आणि अगदी नो बॉल असेल. पंचांनी क्विकली सिग्नल दिला नो बॉलचा. नो बॉलच्या सहाय्याने थोडस एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये अडवली. धावसंख्या 38 38 या आकड्यावर. आणखीन एक नो बॉल आणि हा देखील गोलंदाज बाद असेल पंचा. कारण की 2 वेस्ट ऑफ वाईड जर भीमर म्हणजे जर टाकले तर तोही गोलंदाज इथे बाद होईल आणि त्या अनुषंगाने हाही गोलंदाज बाद. आणखीन एक सध्याच्या घडीला इथे गोलंदाज यूज करावा लागेल. खऱ्या अर्थाने पाहिलं तर या स्पर्धेमध्ये घडलंय काय, एका ओव्हरसाठी तब्बल 3 गोलंदाज आपण पाहतोय. 39, क्या बात आहे. आता मात्र प्रश्न पडला असेल गोलंदाज जो मात्र इन्व्हाइट करायचा कोणाला. ओहो, अगदी पहिला बॉल खोलात होता. मार्टिन बॉलचा संपर्क नाहीये. याचा अनुषंगाने पाहिलं तर नक्की हा आलाय डॉट बॉल. चांगलं सुरुवात, थोडंसं कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजी करणारी टीम म्हणजे नाथ प्रतिष्ठान कांदळे या संघाची. ऑन साइडला वळवलंय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक नाही तर यष्टीरक्षक स्वतः आला. एक सिंगल इक्वडली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या 14, 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 14 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 63 धावांचं आव्हान जे मात्र पार करायचे आणि कशा प्रकारे हा आव्हान इथे सेट होईल येणारी वेळ इथे सांगून जाईल. सध्या 40 धावा म्हणजे आणखीन जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असेल. तिसरा गोलंदाज आपण अमोलला पाहतोय. अमोल बॉलिंग ट्रॅकवर आलाय. 40 धावा टीमचा स्कोअर काढवाय. पुढील बॉल ऑन स्ट्राइक सुजल. हो हो, इथे खऱ्या अर्थाने पाहिलं तर यष्टी रक्षकाचं बॅकअप खराब येते. एक्स्ट्राची 2 धाव टीमच्या खात्यामध्ये अडवईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 63 धावांचा पाठलाग करायची. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. 14 बॉल आणि 21 धावांचं आव्हान. इथे जर चांगलं कमबॅक करायचं असेल तर नक्कीच चांगली गोलंदाजी, अप्रतिम सुंदर गोलंदाजी देखील करणं तितकंच महत्वाचं राहील. आतापर्यंत 4 बॉल फेस झालेत या ओव्हर मधले. पुढील बॉल असेल गोलंदाज अमोल. ओहो, अगदी पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टिक. खऱ्या अर्थाने आणखीन एक हलाय व्हाईट बॉल. या ओव्हर मध्ये काय चित्र पाहायला मिळते बघा.
अजूनही ओव्हर कम्प्लीट होत नाही. बॅक टू द बॉल फटका केला, एक्झिक्यूट केला डीप मध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेला आणि घडलंय काय, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. अगदी सहजरित्या विकेट सॅक्रिफाईस केली. चिमत बॅटर सुजल ने. बॅक टू द आउट सुजल. तर सलमानिया महडगावचे युवा उद्योजक, सलमानिया तरुणांची क्रेज, गरिबांची वाळी, एक दमदार नेतृत्व करणारे सोमनाथ दादा बोंबे साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच शैक्षणिक क्षेत्रापासून तर राजकारणी क्षेत्रापर्यंत ज्यांनी मजल गाठली आणि गोरगरिबांचा वाळी, तरुणांची क्रेज, दमदार व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय आदरणीय सोमनाथ दादा बोंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील फटाक्यांच्या आतिषबाजीने येते नक्कीच स्वागत झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ते या ठिकाणी वेलात वेल काढून उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सहस्नीय सरचे स्वागत आहे. या सर आपण या मुख्य व्यासपीठावर या सकाळपासून ज्यांच्या येण्याची वाट आपण आतुरतेने पाहत होतो, म्हणजेच खऱ्या अर्थाने सोमनाथ दादा बोंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक सहस्नीय सरचे स्वागत. थँक्यू सो मच. तोपर्यंत आपण तुर्तास जाऊया मॅचच्याकडे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी बारा बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. अवघ्या क्रमांक 3च्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच बॉल 3 गोलंदाज यूज केले आणि 14 बॉल फेस केले असतील. हे काही चित्र आपण सध्याच्या घडीच्या मॅच मध्ये पाहतोय. धावसंख्या 44, डबल डिजिट, 44 या आकड्यावर. पुढील बॉल व्हॉल्यूम ट्रॅकवर साहिल. पहिला बॉल ऑन साइडला वलवायचा प्रयत्न केला परंतु बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. एक सध्या पाहिलं तर नक्की डॉट बॉल आलाय. मुख्य मंचावर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की एक दमदार व्यक्तिमत्व आणि तरुणांची क्रेज, गरिबांची वाळी आणि या स्पर्धेवर अत्यंत भरघोस प्रेम असणारे सोमनाथ दादा बोंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक सहस्नीय स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साइडला डीप मध्ये मिड क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केलं, एकच सिंगल इक्वलली जाईल. धावसंख्यात 45, लॉस ऑफ 2 विकेट, 45 या आकड्यावर. अजून या मॅच मध्ये कमबॅक करू शकते जेव्हा तर फिल्डिंग करणार टीम याची शंका नाहीये आणि त्याच अनुषंगाने ते साहिल खूप चांगली गोलंदाजी करते, अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. 10 बॉलांनी 18 धावांची आवश्यकता. डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये परिपक्वपणे कमबॅक करू शकते फिल्डिंग करणार टीम म्हणजेच नाथ प्रतिष्ठान कांदळी हा संघ. पुढील बॉल ओव्हर द विकेट. ओहो, 10 स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवून दिले थेट पार्किंग प्लॉट मध्ये. बॉलला केले हवाईचा पॅर. आता मात्र हा आला आणखीन एक युजिट. राहुल याच्या बॅट मधनं लॉंग ऑन क्षेत्रा चप्पलीकडे षटकार. खऱ्या अर्थाने वाटलं होतं की हा राहुलने षटकार ठोकलाय परंतु बबलू या बॅटरने षटकार ठोकलाय आणि आणखीन एक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. महत्वाची विकेट, क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट, ज्या फटक्याने नक्कीच आशेचं किरण जागृत केलं होतं. म्हणजे बॅटिंग करणारी टीम शिवप्रेमी तळवले संघासाठी आणि आता मात्र विकेट प्राप्त झाले. अवघ्या 17 बॉल मध्ये 25 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देताना बबलू या फलंदाजाला पाहतोय. परंतु आता मॅच मध्ये घडेल काय, पुन्हा एकदा कमबॅक नाथ प्रतिष्ठान कांदळी संघ. रिप्ले मध्ये देखील पाहतोय काय जबरदस्त झेल, वाट कॉट. महत्वाची विकेट होती ती कॉट इथे पकडली गेली आणि याच अनुषंगाने बबलू आता माघारी जातोय. आता मॅचचं समीकरण आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता असेल. 8 बॉल आणि 12 रन्स.
ओहो, चेंज द गेम या ठिकाणी ते होईल का? खऱ्या अर्थाने क्रमांक 3च्या षटकामध्ये हा सामना सोडून दिला होता, जे मात्र फिल्डिंग करणारी टीम नाथ प्रतिष्ठान कांदळी या संघाने. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आशेचं किरण जागृत होताना जे मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण की आता 12 रन्स आणि 7 बॉल असतील शिल्लक. फुलटॉस बॉल थेट जाऊन आदळतो स्टँड वरती. घडलंय काय मॅच मध्ये? पुन्हा एकदा कमबॅक आणि कमबॅक, म्हणजेच नाथ प्रतिष्ठान कांदळी या संघाचं या मॅच मध्ये समीकरण पाहिलं तर 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. बबलूची विकेट महत्वाची ठरेल की या मॅच मध्ये. आता 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. घडेल काय बिघडेल काय, येणारे 6 बॉल येथील सांगून जाते. 51 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 4 विकेटच्या मोबदल्यात 63 धावांचा पाठलाग करायचा होता. आणि आता या मॅच मध्ये समीकरण पाहिलं तर 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये? आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर, बॅटिंग करणाऱ्या टीम समोर. दोन्ही टीमकडे हा सामना मात्र 50-50% झुंकलाय. सामना खेचून आणलाय गोलंदाजाने क्रमांक 3च्या षटकामध्ये. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की हा सामना इथे सोडून दिला होता, परंतु इथे मनोबल आणि विश्वास बलकट होतं गोलंदाज क्रमांक 4च्या षटकामध्ये आलेला तो साहिलचा. आणि या साहिलने काय गोलंदाजी केली, आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. आणि आता 6 बॉल 12 धावांचं समीकरण. ओहो, पहिला बॉल डॉट बॉल आलाय. पुढल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. स्विंग अँड मिस. इथे पहिला बॉल डॉट. सध्या मॅच मध्ये घडलाय काय? आता मात्र पुन्हा एकदा सामना येऊन ठेपलाय. समीकरण पाहिलं 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. शिवप्रेमी तळवली की नाथ प्रतिष्ठान कांदळी. गोलंदाज रोहित ऑफ स्टंपला सोडून जातोय बॉल. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये अडवल. धावसंख्या 52 या आकड्यावर. आणि या मॅच मध्ये समीकरण पाहिलं तर 5 बॉल शिल्लक असतील आणि 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. झेल घ्यावा लागेल, पकडावा लागेल आणि पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. काय घडलंय या सामन्यामध्ये? काय चित्र होतं? क्रमांक 3च्या षटकामध्ये 3 गोलंदाज यूज केले. त्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना परिपक्वपणे शिवप्रेमी तळवली हा संघ जिंकलाय की काय, परंतु हे मान्य नव्हतं गोलंदाज साहिलला. आणि त्याने मात्र हा सामना पुन्हा एकदा आपल्या संघाकडे खेचून आणलाय. आणि आता मॅचचं जर आपण खऱ्या अर्थाने समीकरण पाहिलं तर नक्कीच धाब्यांची आवश्यकता असेल 11 आणि बॉल शिल्लक असतील ते मात्र 4. आता मात्र कोणता संघ इथे विजय संपादित करेल? सध्या स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 चा हा थरार आपण पाहतोय. 4 बॉल 11. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. विकेट आणि विकेट. आणखीन एक क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट. काय घडतंय मॅच मध्ये? सध्या मला वाटतं ना की डिफेंडिंग चॅम्पियन हा सामना इथे सध्याच्या घडीला हा संघ बनेल का? नाथ प्रतिष्ठान कांदळी संघ हा सामना इथे जिंकेल का? 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये इथे हे चित्र पाहतोय. 52 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नाथ प्रतिष्ठान कांदळी संघ एका साइडला, शिवप्रेमी तळवली संघ. मॅच मध्ये घडेल काय हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झालाय. सध्याच्या घडीला क्रमांक 3च्या षटकामध्ये 90% सामना जो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्याकडे होता, म्हणजे शिवप्रेमी तळवली या संघाकडे. परंतु त्यानंतर साहिल गोलंदाज आला. त्याने मात्र आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. आशेचं किरण जागृत करून दिलं आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. सध्या 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. 52 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. घडेल काय?
बॉलिंग ट्रॅकवर रोहित हिरो बनावा लागला आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी. शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न इथे पाहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा घडतंय काय, पुन्हा एकदा विकेट विकेट आणि व्हाईट बॉल असेल, व्हाईट साठी रिव्ह्यू. ओके बॉल असेल, फेर बॉल असेल, डॉट बॉल. आणि घडलंय काय, आता मात्र नक्की चिंतेची बाब बनली असेल. डगआउट कक्षामध्ये 3 षटकांपर्यंत आनंद आणि आनंद निर्माण झाला होता, त्याला मात्र आता दुःखाची घडी निर्माण झाली. कारण की आता या मॅच मध्ये 2 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. पुढील बॉल शॉर्ट बॉल. ओहो घडलंय काय, घडलंय काय, सामना मात्र इथे झुंकलाय. तो मात्र फिल्डिंग करा टीम नाथ प्रतिष्ठान कांदळी संघासमोर काय गोलंदाजी केले मित्रांनो. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी. आता मात्र कोणता चेंडू अवांतर फेस केला नाही तर नक्कीच हा सामना नाथ प्रतिष्ठान कांदळी हा संघ इथे जिंकू शकतो यातील शंका नाही. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. ओहो वाईट बॉल. सामना ऑन आहे की नाही आता सध्या पाहिलं तर नक्कीच, परंतु हे शक्य नाहीये. सामना जरी ऑन असेल तरी हे शक्य नाहीये कारण की 1 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. थोडस इथे नक्कीच विचार करणं भाग पडलंय ते मात्र बॅटिंग टीम साठी. सामना मात्र होता कुठे आणि येऊन ठेवलाय कुठे, आणि तुम्ही विजयाच जेव्हा मात्र नक्कीच आनंद सेलिब्रेशन करत होते तेव्हा मात्र नक्कीच असं वाटलं होतं की हा